काय फरक दिसतोय का कोणाला चित्रामध्ये? दोन चित्रांमध्ये काय फरक दिसतोय का? एक कुठलं दिसतंय ब्लर? माझ्याकडचं ब्लर दिसतंय, तिकडचं कॅमेऱ्यामध्ये सध्या मोबाईलमध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. पूर्वी फार मोठमोठे कॅमेऱ्यांमध्येच त्या टेक्नॉलॉजी मिळायची, पण आता मोबाईलमधल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा अशी टेक्नॉलॉजी काढलेली आहे की तुम्हाला ज्या व्यक्तीचा ज्या गोष्टीचा फोटो काढायचा आहे तर तो फोटो बरोबर तुम्हाला घेता येईल आणि मागच्या बाजूचं जे आहे ते ब्लर केलं जातं. म्हणजे जो फोटो आपण त्या ठिकाणी पाहत आहोत तर जो महत्त्वाचा चांगला फोटो आहे तो लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे, किंवा मोबाईलवरती जर ते ॲडजस्टमेंट करायला गेला तर टॅपिंग करायला लागतं आणि मग फोकस बरोबर पुढं मागे लेन्स जो आहे तो ॲडजस्ट करत असतो आणि लेन्स ॲडजस्ट झाली की मग व्यवस्थित फोटो त्या ठिकाणी काढता येतो. तर लक्ष केंद्रित करण्यामध्ये देखील प्रियानो तुम्हाला आणि मला अशाच प्रकारे आपले डोळे नाही, आपले कॅमेरे नाही, परंतु बुद्धी किंवा आपलं लक्ष जे आहे ख्रिस्तावरती केंद्रित करायचं असेल तर बाकीच्या गोष्टींना प्रियानो आपल्याला धुरकट दिसल्या पाहिजे, ख्रिस्त समोर दिसला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की ख्रिस्त आपल्या समोर असतो परंतु बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष जास्त लागलेलं असतं आणि त्या गोष्टी आपल्याला फार प्रभावित करतात. पण ख्रिस्त जो आपल्या समोर आहे त्या प्रियानो ख्रिस्ताकडे किंवा त्याच्या वचनाकडे लक्ष न लावल्यामुळे बाकीच्या गोष्टी प्रभावित आपल्याला करत असतात. पौल प्रियानो कलसईच्या या मंडळीला त्या ठिकाणी तो म्हणत आहे, वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आपण ख्रिस्ती लोकांचं लक्ष जे आहे हे कुठं लागलं पाहिजे? तर पौल सांगत आहे वरील गोष्टींकडे लक्ष लावा तुम्ही. पृथ्वीवरच्या भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मोहक वाटतात, त्या आपल्याला प्रियानो मिळूशी वाटतात, त्या आपल्याला हव्याशा वाटत असतात. परंतु वरील गोष्टी ज्या वेळेला प्रियानो आपण म्हणतो तिकडे लक्ष लावायला पाहिजे. ख्रिस्ती या नात्याने प्रियानो तुमचं आणि माझं हे पहिलं कर्तव्य आहे की जगामध्ये ज्या प्रभूने आपल्याला पाठवलेलं आहे त्याची जर आपल्याला ओळख झालेली आहे तर त्या ख्रिस्ताकडेच प्रियानो आपल्याला लक्ष लावायचं आहे. ज्या प्रकारे प्रियानो एखादं नवीन बाळ जन्माला येतं आणि ते नवीन बाळ जन्माला आल्यानंतर आधी ते कोणाला ओळखायला लागतं? कोणाला ओळखायला लागतं? बापाला, आपल्या आईलाच ओळखतं. का ओळखतं ते? कारण त्या आईने नुसतं जन्मच दिलेला आहे असं नाही, परंतु त्या आईच्या उदरामध्ये असताना देखील त्या बाळाला माहीत असतं की ही माझी एकदम जवळची व्यक्ती आहे, तिचा आवाज सारखा त्या ठिकाणी ऐकायला मिळत असतो. आणि ज्यावेळेला ते उदराच्या बाहेर येतं प्रियानो त्यावेळेला त्या आपल्या आईला लगेच ओळखतं प्रियानो. त्या डॉक्टरला, त्या नर्सला जरी त्या ठिकाणी प्रियानो त्यांनी स्पर्श केलेला आहे किंवा घरामध्ये आल्यानंतर सुद्धा प्रियानो बापाने त्या बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर ते बाळ शांत होत नसतं, परंतु जसं आईच्या हातामध्ये जातं ते बाळ शांत होऊन जातं, कारण त्याला तो स्पर्श कळत असतो ही माझ्या अगदी जवळची व्यक्ती आहे. त्या बाळाला सांगावं लागत नाही, त्याला ओळख करून द्यावी लागत नाही, ही तुझी आई आहे, हा तुझा बाप आहे, सांगावं लागत नाही. बापाबद्दल कदाचित सांगावं लागेल पण आईबद्दल तसं कधीच होऊ शकत नाही प्रियानो. पौल कलसईच्या मंडळीला देखील प्रियानो आवर्जून सांगत आहे की ज्या देवाने तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये पाठवलंय त्याच्याकडे लक्ष लावा. जगातल्या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा तो म्हणत आहे थोडक्यात. मग जगामध्ये प्रियानो ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती ज्या आहेत त्याच त्या देवाने सुद्धा दिलेल्या आहेत, परंतु लक्ष जे आहे ते ख्रिस्ताकडे लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्ती या नात्याने प्रियानो सर्वात महत्त्वाचं आणि कार्य जे आहे की जे दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. त्याला सांगायची गरज वाटली प्रियानो, कारण ही गोष्ट
पहिल्या वचनापासून प्रियांनो त्याचा दुसरा भाग जो आहे, कलसेकरास पत्र 3 अध्याय पहिल्या वचनाचा दुसरा भाग आपल्याला काय सांगत आहे? दुसरा भाग काय कोणी वाचेल पहिल्या वचनाचा? ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, पुढे येस, तिथल्या वरील गोष्टी मिळवायचा काय करा तुम्ही? यत्न करा. प्रयत्न लिहिलाय का? यत्न म्हणजे काय? नुसता प्रयत्न करू नका, यत्न करा. अगदी चिकाटी लावून धरा. जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत त्याचा पिच्छा पुरवत राहा वरील गोष्टींकडे. पण कुठल्या त्या वरील गोष्टी? खास तो म्हणत आहे ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जर बसलेला आहे तर ती जागा मिळवण्यासाठी नाही म्हणत आहे प्रियांनो. तो येशू ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी बसायला ती जागा मिळेल, ती खुर्ची मिळेल, अशा रीतीने तो म्हणत नाहीये. ते जगातल्या लोकांचा विचार असतो प्रियांनो, की एखाद्या माणूस एखाद्या पदावरती बसलेला असेल तर ते पद आपल्याला कसं मिळेल यासाठी प्रियांनो तो धडपड करत राहतो, वेगवेगळ्या रीतीने युक्त्या लावत राहतो. पाऊल तशाबद्दल म्हणत नाही, परंतु तो खास म्हणत आहे की ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टी, ख्रिस्त जिथं आहे तिथं मी असावं याच्यासाठी तुमचा प्रयत्न तुम्ही चालू ठेवा प्रियांनो म्हणत आहे. आणि म्हणून ती जी जागा आहे ती जागा आपल्या नजरेमध्ये केंद्रस्थानी असू द्या, की जी सार्वकालिक आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी आहे प्रियांनो, ती जागा सार्वकालिक जीवनासाठी प्रियांनो ती लोकांना दिलेली आहे. आणि मागे जसं एकदा प्रियांनो मी म्हटलं होतं की जुन्या करारामध्ये कुठंही परमेश्वराने सांगितलं नव्हतं की हा एदेन बागेमध्ये घडवलेला माणूस आहे, त्याला एक दिवशी मी स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, त्याला सार्वकालिक जीवन देणार आहे, असं कुठंही परमेश्वराने सांगितलेलं नाहीये प्रियांनो. परंतु त्याने त्यावेळेला प्रियांनो माणसाला याच ठिकाणी राहण्यासाठी त्याला घडवलेलं होतं. पण पहा प्रियांनो, देवाची कृपा किती महान आहे की पापामध्ये पडल्यानंतर देखील त्याने एकदम सपशेल त्याला नाकारलं नाही, परंतु योजना तयार केली की ख्रिस्ताला जगामध्ये पाठवेल, वधस्तंभावरती आपला तो प्राण देईल आणि या ख्रिस्तावरती, माझ्या पुत्रावरती जो कोणी विश्वास ठेवेल त्याला मी स्वर्गामध्ये माझ्याकडे त्याला मी जागा देणार आहे. ही योजना प्रियांनो नवीन करारामध्ये आपल्याला सापडते, पण जुन्या करारामध्ये मात्र आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून सार्वकालिक जीवनाकडे प्रियांनो आपल्याला लक्ष लावायचं आहे की ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे, तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा तुम्ही यत्न करा. दुसऱ्या वचनाची सुरुवात पहिला भाग म्हणत आहे वरील गोष्टींकडे मन लावा. वरील गोष्टीकडे काय करा? पहिल्या वचनाचा शेवटचा भाग आणि दुसऱ्या वचनाचा प्रियांनो पहिला भाग, दोन्ही सारखेच त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. याचा अर्थ पौल त्या ठिकाणी तीच गोष्ट वारंवार तिथे फोकस करण्याचा प्रयत्न सांगत आहे. मोबाईलमध्ये जसं प्रियांनो म्हणा किंवा कॅमेरामध्ये म्हणा, फोकस पुढे मागे होत असतो प्रियांनो. जोपर्यंत आपल्याला पाहिजे ती गोष्ट प्रियांनो स्पष्ट दिसत नाही, तो कॅमेरा पुढं मागं करत असतो. पाऊल त्या ठिकाणी प्रियांनो मंडळीचं लक्ष तो वारंवार एकाच ठिकाणी लावून ठेवत आहे. तो पुढे मागं करत नाहीये, परंतु वरील गोष्टींकडे. आणि म्हणून पहिल्या वचनाचा शेवटचा जो भाग आहे, तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. दुसरं वचन म्हणत आहे वरील गोष्टींकडे काय करा? काय लावा? मन लावा. पैसा लावा. मग काय? मन कसं लावायचं? जिथं तुमचं, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? जिथं तुमचं तिथं तुमचं. नक्की का जिथं तुमचं मन तिथं तुमचं धन?
वरील गोष्टींकडे लावा तो म्हणत आहे. जगातल्या गोष्टी प्रियांनो मोहक आहेत, पण लक्षात घ्या त्या टेम्पररी आहेत, तात्पुरत्या आहेत, त्या नाश होणार आहेत. आपले नातेसंबंध म्हणा, पैसा अडका म्हणा, नावलौकिकता म्हणा, जे काही प्रियांनो भूतलावर आहे त्याला एक्सपायरी डेट आहे, ते संपणार आहे एक दिवशी. पण सार्वकालिक जीवन जे आहे, जे ख्रिस्ताची जागा आहे, जे अनंत काळचं जीवन म्हटलेलं आहे, की ज्याला आपण म्हणतो किती वर्ष आहेत ती? 100 वर्ष. किती वर्ष? अनंतकालिक जीवन किती आहे? 1000पेक्षाही जास्त. त्याला लिमिट नाही आहे प्रियांनो, त्याला एक्सपायरी नाही आहे प्रियांनो. त्याच्यासाठी दुसरं काही करावं लागत नाही, परंतु आपल्या अंतःकरणातून प्रियांनो ख्रिस्ताकडे फोकस लावून बसणं प्रियांनो गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती प्रियांनो ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लावतो, तो त्याला संतुष्ट करण्यामध्येच प्रियांनो आनंद मानत असतो. स्वतःच्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो, परंतु ख्रिस्त जो आहे, तो जो वरती बसलेला आहे, तिथपर्यंत मला जर पोहोचायचं आहे तर मला त्याला आवडेल तशा गोष्टी करायच्या आहेत. एखादा प्रियांनो व्यक्ती जर त्याचं गोल सेटिंग करतो, IPSची परीक्षा, UPSची परीक्षा ज्या काय आहेत प्रियांनो, सागर देत आहे नाही का? सागर कुठली तरी एक परीक्षा आणि त्या परीक्षेच्या नंतर कुठलं तरी पद मिळत आहे, त्या पदासाठी प्रियांनो सातत्याने प्रयत्न चालू आहेत, सातत्याने. त्याला खंड पडू देत नाही, कारण लक्ष ठेवलेलं आहे की तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. आणि जर तुम्हाला आणि मला ख्रिस्त जिथं आहे तिथं जर पोहोचायचं आहे तर प्रियांनो या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण ख्रिस्ताला आउट ऑफ फोकस करून टाकलेलं आहे आणि जगातल्या गोष्टींकडे फार प्रियांनो वाईड अँगल लावून ठेवलेलं आहे, की जेवढं सामावता येईल तेवढं प्रियांनो आपण बघतो की ते माझ्या नजरेमध्येच नाही, माझ्या आवाक्यामध्ये सुद्धा ते सगळं काही यायला पाहिजे. याला ख्रिस्ती जीवन म्हटलं नाही आहे प्रियांनो, याला ख्रिस्ती जीवन म्हटलेलं नाही आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये पाऊल म्हणत आहे की लक्ष जे आहे सार्वकालिक गोष्टींकडे तुम्हाला लावणं गरजेचं आहे. दुसऱ्या वचनाच्या पहिल्या भागात प्रियांनो आपण म्हटलं की होय जगातल्या गोष्टी या प्रियांनो टेम्पररी आहेत. फिलिप्पीकरास पत्र आपण काढूया. पाऊल तिथे सुद्धा काय म्हणतो प्रियांनो? फिलिप्पी त्याचा 3रा अध्याय 18 आणि 19 वचन काय म्हटलंय बघा. 2 पानं उलटा फक्त मागच्या बाजूला. फिलिप्पीकरास पत्र 3रा अध्याय 18 आणि 19 वचन. येस, पाऊल प्रियांनो फिलिप्पीच्या मंडळीला देखील त्या ठिकाणी म्हणत आहे. जर 17 वचनापासून वाचलं तर तिथं म्हटलेलं आहे, बंधुजनो तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे काय करा? काय करा? त्यांच्याकडे लक्ष द्या. कोणाकडे लक्ष द्या? की ज्यांचा कित्ता म्हणून तुमच्या समोर आहे. पाऊल सुरुवातीला 17 वचनामध्ये म्हणत आहे, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा. म्हणजे काय? मी तुमच्यासमोर एक मॉडेल म्हणून तयार आहे. मी जे काय करत आहे तसं तुम्ही सर्वांनी करावं. ख्रिस्तासाठी प्रियांनो त्याने आपलं सर्वस्व देऊन टाकलेलं आहे. फिलिप्पीच्या याच प्रियांनो भागामध्ये 3रा अध्यायाच्याच 7व्या वचनामध्ये काय म्हटलंय? तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयी ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो
आणि त्या केर कचरा असा लेखतो यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आय कन्सिडर ऑल दोज थिंग्स ॲज अ रबिश. रबिश म्हणतोय मी, कचरा, केर कचरा मी लेखतोय सगळ्या गोष्टी. प्रियानो, मागच्या वेळेला मी कधीतरी म्हटलं होतं प्रियानो, फिलिप्पीच्या मंडळीला लिहित असताना खास करून तो त्याचं नागरिकत्व म्हणतोय प्रियानो. तो आहे प्रियानो रोमन नागरिक. यहुदियांपैकी आहे पण रोमन नागरिक आहे त्याच्याकडं. इस्रायलचं प्रियानो त्याला नागरिकत्व तर आहे, पण रोमन नागरिक खास करून, की जसं म्हटलं होतं की त्याने आजच्या काळामध्ये एखादा माणूस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA जर तो नागरिक आहे तर जगामध्ये सगळीकडे प्रियानो त्याच्याकडे फार लक्ष दिलं जातं, त्याची काळजी घेतली जाते. कारण जगामध्ये ते बलाढ्य राष्ट्र आहे. त्यांचा एखादा जरी व्यक्ती त्या ठिकाणी गमावला किंवा त्याला त्रास झाला तर ते राष्ट्र त्या राष्ट्रावरती, दुसऱ्या राष्ट्रावरती चाल करून जाण्यासाठी मागे पुढं पाहत नाही. आणि म्हणून कुठल्याही देशामध्ये जर अमेरिकेचा जर नागरिक गेला तर त्याला त्या ठिकाणी संरक्षण म्हणा, प्राधान्य दिलं जातं, काळजी घेतली जाते. पौल देखील प्रियानो त्या काळामध्ये रोमनचा नागरिक होता, पण प्रियानो ख्रिस्ताच्या गोष्टींमुळे ते नागरिकत्व तो म्हणतो मी केर कचरा लेखतो. त्या काळामध्ये गमालियल नावाचा जो एक सर्वात श्रेष्ठ माणूस होता प्रियानो, विज्ञानी होता, तत्वज्ञानी होता, यहुदी धर्माचा प्रियानो सर्वश्रेष्ठ मनुष्य गणला जात होता, त्याचा हा शिष्य पौल. त्याच्या ओळखीने पौलाला त्या ठिकाणी प्रियानो मुभासुद्धा मिळाली असती, पण प्रियानो ती ओळख केर कचरा लेखतोय तो. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं नाही का, एखाद्या राजकीय माणसाबद्दल, एखाद्या प्रियानो हिरोबद्दल, एखाद्या हिरोईनबद्दल, एखादा दुसरा कुठला तरी कार्यकर्ता आहे. 2 दिवसापूर्वी मोठी मिरवणूक गेली नाही का मुंबईला. लोक त्या नेत्याच्या मागे पुढे फिरत होते सेल्फी काढण्यामध्ये. अरे हा एवढा मोठा चळवळी घेऊन चालणारा माणूस आहे आणि त्याच्याबरोबर आपला एक फोटो यावा, आपण कुठेतरी तो लावून ठेवावा असं सगळ्यांना वाटतं. पौलाला प्रियानो हे नागरिकत्व, त्याच्यानंतर त्याचं प्रियानो हे त्या ठिकाणी ओळख, तो म्हणतो मी केर कचरा लेखतोय. आणि केर कचरा काय करतो आपण? घरातला केर कचरा काय करतं? तिजोरीत ठेवता? नाही, कचऱ्याच्या बादलीत फेकून देतो. संपलं ते, मला नको आहे, त्याची गरज नाही म्हणून केर कचरा म्हणतो. पौल म्हणते प्रियानो, कारण त्याचं लक्ष कुठं लावलेलं आहे त्याने, तो म्हणतो ख्रिस्त हा महत्त्वाचा आहे. माझं शहाणपण, माझं बुद्धी नाही, माझी ओळख नाही, माझं नागरिकत्व नाही. लोक आय कार्ड घेऊन फिरतात नाही का, CBI, ED दाखवायला, पोलीस लोकांना दाखवायचं म्हणून प्रियानो गाडीवरती सुद्धा एखादं चिन्ह लावतात, ते पोलिसाचं चिन्ह, की लोकांना दहशत बसली पाहिजे. अरे पोलिसाची गाडी आहे काय बाबा, नको ह्याच्या नादी लागायला. ॲडव्होकेटचं चिन्ह, डॉक्टरचं चिन्ह, लोकांना दाखवायला खूप वाटतं हे माझ्याकडे ही ओळख आहे म्हणून. पौल म्हणतो मी ख्रिस्ताला ओळखलेला आहे. आणि म्हणून प्रियानो ह्या वचनात, 8व्या वचनात म्हणतोय, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे, ख्रिस्ताचं ज्ञानाच्या श्रेष्ठतेमुळे मी सर्व काही हानी असं समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, त्या मी केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आय कन्सिडर दोज थिंग्स ॲज लॉस, तो म्हणतोय. नुकसान होऊ द्या म्हणतो तो, नुकसान झालं माझं सगळं हे, आणि झालं तरी हरकत नाही, पण मला प्रॉफिट काय मिळाला, फायदा काय मिळाला ह्याच्यामधून, तर ख्रिस्त माझ्याजवळ आहे. आणि म्हणून 9 वचनामध्ये म्हणत आहे, आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. मला देवाने त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे,
मला माणसांनी नाही ओळखलं तरी चालेल, माझ्या ज्ञानाबद्दल कोणी वाहवा केली नाही तरी चालेल, माझ्या नागरिकत्वाबद्दल सुद्धा वाहवा नाही केली तरी चालेल, त्या सगळ्या मी फेकून देतो. पण मी ख्रिस्तामध्ये आहे तर हे माझ्या देवाने फक्त पाहावं आणि तेवढंच मला सगळ्यात मोठा फायदा आहे. या 3ऱ्या अध्यायाच्या प्रियानो या भागात म्हटल्यानंतर मग तो प्रियानो 17 वचनात येतो, बंधुजनो तुम्ही सर्वजण माझे काय करा. आता तो म्हणतोय प्रियानो, मी जसं या सगळ्या गोष्टींना लेखून टाकलेले, कचरा म्हणून टाकून दिलेला आहे, तुम्ही सुद्धा माझं अनुकरण करा. पौल प्रियानो आव्हान ठेवत आहे फिलिप्पीच्या मंडळीला आणि मग तो पुढे म्हणत आहे, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे काय करा, फोकस करा, लक्ष करा. म्हणजे काय, अनुकरण करणारा मी आहे आणि तुम्हाला कित्ता म्हणून इतर सुद्धा लोक आहेत, म्हणजे बाकीचे प्रेषित आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, ते सुद्धा तुमच्या समोर लक्ष केंद्रित करण्यासाठी राहायला पाहिजे. 10वी 12वीच्या अभ्यासामध्ये किंवा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी प्रियानो हे विद्यार्थी त्यांच्या खोलीमध्ये, त्यांच्या घरामध्ये वेगवेगळे चार्ट्स लावून ठेवतात. त्यांच्या अभ्यासाच्या गोष्टी त्या ठिकाणी ते चिटकवतात भिंतीवर, की झोपल्या झोपल्या सुद्धा तिकडे लक्ष लागलं पाहिजे. एका कुटुंबाच्या घरी आम्ही गेलो होतो आणि तिथल्या एका तरुण मुलाने कॅलेंडरच्या अर्ध्या भागामध्ये लिहून ठेवलं होतं इंग्लिशमध्ये. आमच्या व्हिजिटमध्ये आम्ही पाहिलं ते आणि माझ्या नजरेस ते आलं. त्याने त्या पेननी लिहून ठेवलं होतं पांढऱ्या कागदावरती आणि इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, आर यू सिरियस ऑफ बिकमिंग रिच. काय तू खरंच श्रीमंत होण्यासाठी गांभीर्याने विचार करत आहेस का? भयंकर परिस्थितीमधून ते कुटुंब चाललंय. त्या तरुणाला सारखं, आत्ताशी तो 10वीमध्ये, पण सारखं डोक्यामध्ये चाललंय त्याच्या की आपली परिस्थिती कशी बदलता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून माझा विश्वास आहे तो मुलगा अभ्यासाकडे प्रयत्न करत आहे. आर यू सिरियस ऑफ बिकमिंग रिच. तो बिचारा लहान आहे म्हणेल मी, त्याला ख्रिस्त काय एवढा समजला नाही आहे. कुटुंबच त्याचं प्रियानो ख्रिस्तामध्ये अजून यायचं आहे. पण त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही दोघांनी ते वाचलं की किती गांभीर्याने त्याने ते घेतलेलं आहे. सांगायचा मुद्दा हा की ज्याला ज्या गोष्टींकडे लक्ष लावायचं आहे, येता जाता प्रियानो तो त्याकडे पाहत राहतो, त्या गोष्टींकडे लक्ष लावत असतो. आणि पौल जे आहे प्रियानो तो मंडळीला सगळ्यांना तो म्हणत आहे की तुम्ही माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे देखील लक्ष लावा. म्हणजे आम्ही सांगितल्यानंतर ज्याप्रमाणे ते चालत आहेत त्यांच्याकडे लक्ष लावा. 18 वचनात म्हटले, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आताही कसं सांगतोय, रडत सांगतोय तो. म्हणजे अगदी डोळ्यामध्ये अश्रू आणून फिलिप्पीच्या मंडळीला आठवण करून देत आहे. कारण ही मंडळी ख्रिस्तापासून दुसरीकडेच त्यांचं लक्ष लावलेलं आहे, फोकस बदललेला आहे त्यांचा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्याचा देखील फोकस प्रियानो बदलला. कोणाचा फोकस बदलला? त्याने ख्रिस्ताकडे फोकस ठेवला होता, पण नंतर फोकस बदलला त्याने. कोण होता? पेत्र होता. पाण्यावरून चालतोय माझा प्रभू. अरे ख्रिस्त हाच माझा प्रभू, हा जर पाण्यावरून चालतोय, त्याचा फोकस फिक्स करून टाकला होता त्याने. आणि तो फोकस फिक्स करत असताना प्रियानो त्याने सांगितलं प्रभूला, प्रभू मला सुद्धा पाण्यावर यायचं आहे. प्रभू ते सांगितले ये. तो पाण्यावर चालला प्रियानो, पाण्यावरती उभाच राहिला नाही, तो चालला. तो तोपर्यंत चालत होता जोपर्यंत त्याचा फोकस ख्रिस्ताकडे त्याने ठेवला होता. पण ज्या वेळेला त्याने फोकस त्याचा लाटांकडे लावला प्रियानो, त्याचा पाय पाण्याखाली जायला लागला. फोकस चेंज. जर ख्रिस्ताचा अगदी जवळचा आवडता शिष्य
त्याचं जर फोकस चेंज होऊ शकतो प्रियानो, की जो प्रत्यक्ष ख्रिस्ताला आपल्या डोळ्यांनी पाहत होता, तुम्ही आणि मी तर अजून त्याला डोळ्यांनी खरं पाहिलेलं नाही, पण अंतःकरणातून प्रियानो विश्वास ठेवणारे आपण लोक आहोत. आपल्याला फोकस सारखा प्रियानो त्याच्यावरच केंद्रित करायला पाहिजे. जगामध्ये प्रियानो दुसऱ्या गोष्टींचा मोह प्रियानो आपल्या लक्ष तिकडं जातं, पण आपण म्हणतो नाही, ख्रिस्त महत्त्वाचा आहे. जाऊ शकतो तो, पण ख्रिस्त महत्त्वाचा आहे. आणि पाऊल तेवढ्यासाठी आठवण करून देत आहे. तो म्हणत आहे, मी आताही रडत सांगतो, पुष्कळ जण असे चालतात की ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे ते वैरी आहेत. स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, पण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. ते वैरी, अशी त्यांची चालचलवणूक आहे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं ख्रिस्ती जीवनाला अनुसरून नाही येते. वैरी झालेले आहेत. म्हणजे ख्रिस्त एका बाजूला आहे आणि हे दुसऱ्या बाजूला आहेत. प्रियानो, काय प्रियानो, आपलं जीवन तसं झालेलं आहे समाजामध्ये. आपण जिथे राहतो, आपण जिथे काम करतो, आपण ज्या ठिकाणी प्रियानो भक्तीला येतो, आपण ज्या ठिकाणी प्रियानो लोकांमध्ये उठणं बसणं करतो, खरंच आपण ख्रिस्ताचे लोक आहोत का ख्रिस्ताचे वैरी म्हणून आहोत प्रियानो? पाऊल तिथे आणखीन पुढे म्हणत आहे, 19 वचन, नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींकडे असते. वरती पण लक्ष म्हणून शब्द आलेला आहे आणि इथं सुद्धा काय आहे? चित्त. चित्त, डोकं. कधी कधी म्हणतो नाही का आपण, तुझं डोकं जागेवर आहे का? काम व्यवस्थित होत नाही, तुला एक सांगितलं तू दुसरंच करतोय काहीतरी, कारण तुझं लक्ष कुठं नाही, दुसरीकडेच लागलेलं आहे. जे सांगितलं जात आहे तिकडे नाही लागत आहे. आउट ऑफ फोकस ख्रिस्त झालेला आहे प्रियानो. आपल्याला वाटतं की आपण ख्रिस्ताकडे लक्ष देत आहोत, जसं आता तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष देत आहात, परंतु तुमच्या डोक्यामध्ये आउट ऑफ फोकस झालेले आहात. तुमचे डोळे फक्त माझ्याकडे, पण मेंदू दुसरीकडे चाललेला आहे, फिरत आहे. कॅमेऱ्याची लेन्स माझ्याकडे लावलेली आहे, पण रेकॉर्डिंग दुसरंच चाललेलं आहे. असा कॅमेरा जगात नाही आहे, पण माणसाकडे आहे. आणि म्हणून प्रियानो, ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की नाश हा त्यांचा शेवट आहे, पोट हे त्यांचं दैवत आहे. म्हणजे काय? नाश म्हणजे त्यांच्या अशा वागणुकीमुळे जीवनामध्ये ते नाश करून घेणार आहेत. पोट हे त्यांचं दैवत आहे म्हणजे काय झालेलं आहे? त्या गोष्टी फक्त पोटासाठी करतात. या जगामध्ये पोट भरण्यासाठी ते लोक आलेले आहेत आणि त्यालाच ते फक्त महत्त्व देतात, बाकीच्या गोष्टींकडे नाही. पोट हे त्यांचं काय झालेलं आहे? दैवत. आपण प्रियानो जर खरंच रविवारच्या दिवसाची गांभीर्य बघत आहोत, तर रविवारी प्रियानो चर्चला येणं हे फार गरजेचं आहे. एखाद्या वेळेला होऊ शकतं प्रियानो फारच भयंकर परिस्थिती असते, पण काही लोकांसाठी प्रियानो तो रविवारचा दिवस म्हणजे पोट भरण्याचा दिवस आहे. अहो, त्याच दिवशी तर चांगली आपल्याला सुट्टी मिळत असते. पण पुढं तो म्हणत आहे, निर्लज्जपणा, पोट हे त्यांचं दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींकडे लागलेलं आहे. पाऊल काहीतरी वेगळं सांगतोय प्रियानो, असं नाही आहे. पण पाऊल फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्याच गोष्टींबद्दल तो मंडळींना प्रियानो आवर्जून रडून रडून त्यांना सांगत आहे की तुम्ही तिकडे लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताची आणि पावलाची प्रत्यक्ष भेट फक्त प्रियानो घोड्यावरून पडला त्यावेळेला ते प्रभू येशू ख्रिस्ताचंच दर्शन त्याला झालं, तेवढ्यापुरतीच प्रियानो होती गोष्ट. जर पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताच्याच बाकीच्या शिष्यांसारखा 3.5 वर्ष त्याच्याबरोबर उठणं बसणं केलं असतं, तर ह्या पावलाला किती ज्ञान मिळालं असतं प्रियानो, आणि त्या मंडळांना किती त्याने प्रियानो नम्रतेने रडून काय प्रियानो खूप भयंकर रीतीने त्याने
त्यांना सुवार्ता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण हुबेहूब करण्यासाठी सांगितलं असतं. तसं नाही झालेलं प्रियानो. परंतु नुसत्या एका भेटीमुळंच, त्या एका प्रियानो दर्शनामुळं ख्रिस्त त्याला इतकाच समजला की त्याने आपला कट्टर यहुदीपणा जो आहे तो सुद्धा त्याने सोडून टाकलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते प्रियानो? शुभवर्तमानाकडे आपण जाऊया. मत्तैकृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 19 पासून 21 पर्यंत काय म्हटलंय बघा. मत्तैकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 19 पासून 21 पर्यंत. येस, येस, थँक्यू. मगाशीच प्रियानो आपण विषय हा काढला होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याआधी सुरुवातीला म्हणत आहे, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतो. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाही व चोर घर फोडत किंवा करत नाही व चोरीही करत नाही. आता ह्या गोष्टी अगदी स्पष्ट सगळ्यांना माहिती प्रियानो, की भूतलावरती कितीही आज घरामध्ये पैसा नाही ठेवला, बँकेत जरी ठेवला आणि तुमचा बँकेचा अकाउंट मोबाईलमध्ये असला, काय होतं मोबाईलमधून सुद्धा लोक आता पैसे चोरायला लागलेले आहेत. तो कितीही तुमच्या खिशामध्ये मोबाईल असू द्या, पण आता अशी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत की तिथंसुद्धा प्रियानो मोबाईलमधून सुद्धा तुमचे पैसे आता जात आहेत. पूर्वी लोक प्रत्यक्ष घरामध्ये ठेवायचे आणि चोऱ्या माऱ्या व्हायच्या, पण आज मात्र मोबाईल इलेक्ट्रॉनिक डिजिटलसुद्धा झालेलं असून सुद्धा प्रियानो याच्यामधून होत आहेत. कितीही ॲडव्हान्स झालं प्रियानो तरी हे प्रभू येशू ख्रिस्ताची वाक्य कधी खोटी ठरणार नाहीत. ही 2000 प्रियानो वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी आहेत. त्यावेळेला सुद्धा घरफोड्या होत होत्या, चोरी होत होत्या आणि आज देखील प्रियानो इतक्या वर्षानंतर तेच होत आहे. पण तो विश्वासणाऱ्यांना आठवण करून देत आहे की तुम्ही तेवढ्यासाठी काय करा, जिथे तुमचं 21 वचन काय म्हटले, जिथे तुमचं धन आहे तिथं तुमचं मन लागणार आहे. मग ह्या जगातल्या गोष्टींसाठी प्रियानो त्या ठिकाणी तुमचं मन लावू नका, वरील गोष्टींकडे फोकस करा. ख्रिस्त हा आपल्यासाठी सगळं काही आहे प्रियानो. आपलं धन म्हणा, आपलं सर्वस्व जे काही आहे ते प्रियानो ख्रिस्तासाठी आहे. ख्रिस्त सोडून दुसऱ्या जगामध्ये काही नाही प्रियानो. आज आपण कितीही म्हटलं तरी मनुष्याला मी हे म्हणत नाही आहे की माणसाने आहे ते सगळं काही ख्रिस्तासाठी देऊन टाकावं. जेवढं त्याला गरजेचं आहे तेवढं प्रभूने त्याला दिलेलं आहे आणि त्यापेक्षाही जास्त जर आहे आपल्याकडे तर ते ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी प्रियानो आपल्याला देणं गरजेचं आहे. हे मी नाही तर हे पवित्र शास्त्र प्रियानो त्याचं अनुकरण जे आहे किंवा शास्त्राचा अनुवाद जो आहे आपल्याला सांगत आहे. पेत्राचं प्रियानो पत्रसुद्धा आपण काढूया. पेत्राचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय 3 पासून 5 पर्यंत काय म्हटलं आहे. पेत्राचे पहिले पत्र येस, पेत्रसुद्धा काय म्हणत आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. का बरं? जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षयवतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या
मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला आहे. आपण मृत होतो, पण प्रियानो, पापामध्येच आपल्याला प्रभूने ठेवलं नाही, परंतु जो कोणी प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार करतो आपला देव म्हणून, त्याला नवीन जीवन दिलेलं आहे. मृतांमधून त्याला पुनरुत्थान मिळालेलं आहे. आणि पुढं तो काय म्हणत आहे, जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे, म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवलेले आहे. तारण जे आहे स्वर्गामध्ये सुरक्षित आहे, आणि ते जर सुरक्षित आहे तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही, चिंता करायची गरज नाही. माणूस या भूतलावरती राहतो आणि इथल्या लोकांसारखं प्रियानो बाकीच्या लोकांकडे बघून तो सुद्धा अनुकरण करत आहे. जसा एखादा व्यक्ती म्हणतो प्रियानो की त्याच्या खिशामध्ये कदाचित त्याने पाकीट ठेवलेलं आहे, परंतु सगळ्यात जास्त पैसे जे आहेत ते त्याने त्याच्या घरी ठेवलेले आहेत. त्या पाकिटामध्ये अगदी थोडेसे पैसे त्यांनी ठेवलेले आहेत खर्च करण्यासाठी. जर कोणी ते पाकिट त्याचं मारलं तर प्रियानो त्याला काही वाटणार नाही. कदाचित त्याचा त्याच दिवशी पगार झाला असेल आणि तो म्हणेल आजच्या काळामध्ये की बरं झालं बाबा की पगार माझा संपूर्ण रीतीने बँकेमध्ये सुरक्षित आहे, पण ह्या पाकिटामध्ये फक्त येण्या जाण्यासाठीच मला पैसे मी ठेवले होते, तर ते पाकिट गेलं तरी हरकत नाही, जाऊ दे, सापडलं तर ठीक, नाही सापडलं तरी काय हरकत नाही, कारण ते पैसे अगदी थोडेसे होते. पण माझे खरे पैसे, माझा खरा पगार जो आहे तो बँकेमध्ये सुरक्षित आहे, मला काही काळजी करायची गरज नाही. अगदी त्याच प्रकारे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं तारण किंवा ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जे आहे हे परमेश्वराने स्वर्गामध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. भूतलावरती प्रियानो आपलं जीवन त्याच्यासाठी खर्च करत असताना जर अगदी रक्त पडण्याची देखील वेळ आली तर काही काळजी करू नका, तो म्हणतोय तुम्ही सुरक्षित आहात. इथपर्यंत गॅरंटी त्याने दिलेली आहे प्रियानो, इथपर्यंत गॅरंटी दिलेली. आणि आपण म्हणतो की नाही, माझ्या जीवाचं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल. आपल्याला थोडंसं काहीतरी झालं की आपण ताबडतोब प्रियानो औषध उपचार लगेच धावत पळत जाऊन करतो, करायला पाहिजे, हरकत नाही, पण किती काळजी करतो आपण. आपलं जीवन हे देवामध्ये सुरक्षित आहे प्रियानो. सैतान आणि जगातले लोक काही करू शकत नाही. आणि हे त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये होईल की ज्याचा फोकस ख्रिस्ताकडे लागलेला आहे. जर ख्रिस्ताकडे फोकस नाही आहे, बाकीच्या गोष्टींकडे लागला आहे, तर बाकीच्या लोकांसारखी आपण काळजी करायला लागतो प्रियानो, काय होईल आणि कसं होईल. सो आपलं ख्रिस्तामधलं जीवन जे कलसेच्या मंडळीला पौल त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणून कलसे 3 अध्याय 1 वचनापासून, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात. ख्रिस्ताबरोबर आता झालंय का पुनरुत्थान? याचा अर्थ पुनरुत्थान झालंय. पौल म्हणतोय कलसेच्या मंडळीला, तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात. पुनरुत्थान झालंय का? नाही अजून. मग कसे काय उठवले गेलेले? आपण पापी स्वभावामधून उठवले गेलेले आहात. आणि जे नवीन जीवन आहे ना आता, ते ख्रिस्तामध्ये आहे, ते जुनं नाही आहे. तिथं तो म्हणतोय, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टी मिळवण्याविषयी यत्न करा. ती गोष्ट बऱ्याच वेळेला प्रियानो कदाचित ऐकली असेल की एका तळ्यामध्ये भरपूर बगळे होते आणि ते बगळे त्या तळ्याच्या कडेला जे काही गांडूळ किडे काहीतरी खायला मिळत होते. आणि खात असताना एकदम एक सुंदर राजहंस पक्षी त्या ठिकाणी त्या तळ्यामध्ये उतरतो आणि सगळ्या बगळ्यांचं लक्ष जातं तिकडे. हे सुद्धा पांढरे, तो सुद्धा पांढरा, एकदम राजहंस. आणि त्यांना एकदम बघून फार बरं वाटतं, अरे किती सुंदर पक्षी आहे हा राजहंस. त्याचं उडणं किंवा त्याचं त्या ठिकाणी जी ठेप आहे किती भयंकर आहे.
आणि जसजसं तो राजहंस त्यांच्या जवळ येतो, त्यातला एक बगळा विचारतो, अरे तू कुठून आलास? तो म्हणाला, मी स्वर्गातून आलो. तू किती सुंदर दिसतोस रे, खरंच वाटतं तू स्वर्गातून आलेला आहे. तो म्हणाला, हो मी खरंच आलेलो आहे स्वर्गातून, आणि तिथूनच मी आलेलो आहे, पण या ठिकाणी मला बरं वाटत आहे तुमच्याकडे बघून सुद्धा. मग ते बगळे विचारतात, स्वर्गात काय काय रे? तो स्वर्गातलं सगळं सांगतो. हे इतकं असं भारी आहे, देव असा आहे, तिकडे ते तसं आहे, आणि खूप काही वेळ त्यांच्या गप्पा चालतात. आणि राजहंस विचारतो, तुला पण यायचं का? बगळ्याला विचारतो, तुला पण यायचं का स्वर्गामध्ये? हो. अरे एवढं सगळं वर्णन तू केलेलं आहे, मग मला का नाही वाटणार तिथं यावं म्हणून? मला पण यायचं आहे तिकडं, घेऊन जाशील तर फार बरं होईल. तो म्हणाला, अरे तो म्हणाला सहज आहे, सोपं आहे. पण बगळा म्हणतो, थांब 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 जरा, मला एक प्रश्न विचारू दे. काय? तिथं गांडूळ मिळतात का रे? राजहंस म्हणाला, काय? नाही, गांडूळ मिळतात का खायला तिथं? तो म्हणाला, तू राह इथंच, गांडूळ इथंच मिळतील, तिकडे नाही मिळत. फोकस कुठे बगड्याचा? गांडुळावरती, ते खायला पाहिजे. फोकस तो नाही आहे की राजहंस काय सांगतोय आणि स्वर्गामध्ये काय आहे, त्याचा फोकस गांडूळ. आणि बगळा पण तेच म्हणाला, जर तिथं गांडूळ नाही तर बाबा माझं काही तिथं खरं नाही, कारण मला गांडुळाशिवाय जागता येत नाही, किडे खायला पाहिजे. आज कोण आहोत आपण प्रियानो? बगळे फक्त पांढरे का राजहंस? काही बगळे प्रियानो कावळे पण निघतात, कावळ्यांना कलर मारलेला असतो पांढरा. आपल्या राजहंस व्हायचं प्रियानो. फोकस कुठे आहे आपला? पाऊल म्हणत आहे प्रियानो, वरील गोष्टींकडे. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा आणि वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जातात. ज्यावेळेला ख्रिस्त जसा प्रियानो प्रगट होईल, तसे आपण देखील प्रियानो प्रगट होणार आहोत. त्याचं प्रेझेंटेशन आणि आपलं प्रेझेंटेशन सारखं होणार आहे. हे प्रियानो सारखं होण्यासाठी आपल्याला आत्ता तयारी करायची आहे प्रियानो. लग्न कार्यामध्ये ज्या प्रकारे प्रियानो नवरी नटून येते, तसा नवरदेव सुद्धा नटून यायला लागतो. किंवा नवरदेव जसा असतो तसा नवरी देखील प्रियानो यावी लागते. आणि त्या दोघांचा पेहराव बाकीच्या लोकांपेक्षा कसा असतो? कसा असतो? लग्नामध्ये वेगळा असतो का तसाच असतो? वेगळा असतो. तो नुसताच वेगळा नसतो, तो उठून दिसतो प्रियानो. हा नवरदेव आहे आणि ही नवरी आहे, हे त्या प्रियानो प्रसंगामध्ये लोक लगेच म्हणतात, अरे नवरी आली बरं का. नवरीसारखे प्रियानो परिधान केलेले कपडे बाकीच्या पण वधूंनी केले, बाकीच्या स्त्रियांनी केले तर ओळखता येईल का आपल्याला नवरी कोणती यातली? नाही ओळखता येणार. मग आता विचार करा, जर आपला वधू मंडळी म्हणून प्रियानो वर आपल्याकडे येतोय, तर आपल्याला प्रियानो तो वधू म्हणून पाहत आहे, तर ती नवरी कशी नटलेली असली पाहिजे, ती मंडळी कशी नटली असली पाहिजे, ती व्यक्ती ख्रिस्तामध्ये, व्यक्ती तरुण असू द्या, तरुणी असू द्या, स्त्री पुरुष असू द्या, ती जगातल्या लोकांपेक्षा वेगळी दिसली पाहिजे प्रियानो. तिच्या कपड्यांवरून नाही, तिच्या आत्म्यावरून प्रभू ओळखणार आहे. म्हणजे वर येताना तो ताबडतोब म्हणेल, ही पृथ्वीवरती माझी खरी वधू आहे, ही माझी नवरी आहे, हिला मला घेऊन जायचं आहे. आणि तेवढ्यासाठी प्रियानो तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन, आपला पेहराव म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, ह्या बाकीच्या लोकांसारखं नकोय. वेगळे दिसले पाहिजे, वेगळे दिसले पाहिजे, तरच ख्रिस्त आपल्याला वर घेऊन जाणार आहे.
आपण जर सर्व बाकीच्या सामान्य लोकांसारखे जर राहत असू, त्यांच्यासारखंच उठणं बसणं करत असू, तर ख्रिस्त आपल्याला ओळखणार नाही. तो खऱ्या मंडळीला घेऊन जाईल. आपण इथंच राहू प्रियानो. फोकस लक्षात घ्या, ख्रिस्ताकडे फोकस करा, बाकीच्या जगातल्या गोष्टींकडे नाही. प्रार्थना करूया प्रिय. खरोखर प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वचनांसाठी. प्रभू, आम्ही तुझं गौरव करतो की तुझं वचन हे खरोखर आत्म्याची प्रभू परमेश्वर तलवार आहे. आत्म्याची भाकर म्हणून देखील आम्ही म्हटलेलं आहे. ज्या अयोग्य गोष्टी प्रभू आमच्यामध्ये दिसत असतील, त्या तलवारीने प्रभू तू खरोखर काढून टाक. आणि ज्या गोष्टी प्रभू आमच्यामध्ये कमकुवतपणा म्हणून दिसत असेल, आध्यात्मिक रीतीने तुझी भाकर आम्हाला सक्षम आणि प्रभू बलवान करण्यास प्रभू सहाय्य कर. होय प्रभू, तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये ख्रिस्ती म्हणून प्रभू आम्ही आमचं जीवन जगत असताना आमचं प्रभू परमेश्वर खरोखर लक्ष तुझ्यावरती केंद्रित करण्यास सहाय्य कर. आम्ही जगातल्या मोहपाशाकडे नाही, पैशा अडकाकडे नाही, नावलौकिकतेकडे नाही, कुठल्या मनुष्याकडे नाही, सेवकाकडे नाही, परंतु प्रभू आमचं लक्ष जे आहे ते तुझ्याकडे प्रभू केंद्रित करण्यास मदत कर. जगातल्या गोष्टी प्रभू या क्षणभंगूर आहेत, परंतु तू मात्र आम्हाला जे जीवन देणार आहेस ते सार्वकालिक आहे. त्याकडे प्रभू आमचं लक्ष केंद्रित करण्यास मदत कर. होय प्रभू, कदाचित या भूतलावर राहत असताना काही जणांचं लक्ष विचलित होत असेल, परंतु प्रभू परमेश्वरा तू सहाय्य कर, आत्म्याचं मार्गदर्शन दे की त्यांनी आपला फोकस परत एकदा तुझ्याकडे करावा. आणि या भूतलावरती जोपर्यंत प्रभू आम्ही जीवन जगणार आहोत, तोपर्यंत आमचं लक्ष प्रभू आम्ही तुझ्याकडे केंद्रित करावं, ते फिक्स करून टाकावं म्हणून तू सहाय्य कर. ये प्रभू, आज ज्या प्रियजनांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्याकडे प्रभू परमेश्वर तुझं लक्ष असू दे आणि त्या सर्वांना तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन सदैव मिळण्यास सहाय्य कर. सर्व मान सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बाप्पा. सर्व उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असते, जसे आमच्या ऋणी असरून सोडल्या तसे तू आमची ऋणी आम्हा सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन.